स्पष्टपणे तुमची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे माध्यमांसाठी। आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना घेराव घातला। जयंत पाटील यांना त्यांनी एक निवेदन दिलं। त्याचवेळी एका आंदोलकाने जयंत पाटील यांना तिथेच मराठा आरक्षणासाठी भूमिका मांडण्याचा आग्रह माध्यमांसमोरच केला। त्यावेळी जयंत पाटील यांनी हात मिळवला, नकार दिला। त्यानंतर ते संतापले आणि तिथून निघून गेले। या संदर्भात आम्ही समाजातर्फे तुम्हाला निवेदन देत आहोत। स्पष्टपणे तुमची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे माध्यमांसाठी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे 7 दिवसांपासून उपोषण करत आहेत। त्यांच्या समर्थनार्थ धुळ्यात मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शिवसंवाद यात्रेनिमित्त जयंत पाटील धुळ्यात आले होते। त्यावेळी ट्रॅक्टर रॅली सुरू होण्यापूर्वी शिवतीर्थ चौकात ते येताच त्यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालत निदर्शनं केली। यावेळी घोषणाबाजी सुद्धा झाली। सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटलांना आज 7 दिवस झालेले आहे। कोणत्याही पक्षाला जाऊन त्यांची भूमिका स्पष्टपणे निभावत नाहीये। म्हणून आज राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना हेच विचारण्यासाठी आलेलो आहे की तुमचा पाठिंबा आमच्या सकल मराठा समाजाला आहे की नाही, किंवा मनोज दादा जरांगे पाटलांबद्दल तुमची भूमिका काय आहे। या गोष्टीचा आज धुळे सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना विचारणा करण्यासाठी धुळे सकल मराठा समाजाच्या वतीने इथे आलेलो आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय। तर आंदोलकांनी दिलेलं निवेदन जयंत पाटील यांनी स्वीकारलं, मात्र त्यांनी माध्यमांसमोर कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही। त्यामुळे जरांगेंच्या मागणीवर नेते मंडळी सावध प्रतिक्रिया देताना आता पाहायला मिळतंय। याआधीही अनेक नेत्यांना अशाच पद्धतीने आंदोलकांनी अगदी भाषण थांबवून स्टेजवर जाऊन त्यांना भूमिका मांडण्याचा आग्रह केला होता। मात्र प्रत्येक वेळी नेत्यांनी आपली भूमिका या प्रश्नावर जाहीर केली नाही। स्पष्टपणे कोणताच नेता बोलला नाही। एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण, दुसरीकडे लक्ष्मण हाकेंसह ओबीसींचं उपोषण। त्यामुळे सरकार आणि विरोधातील सर्वच नेत्यांची पंचायत झाल्याचं पाहायला मिळतंय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोणताही वाद नको म्हणून नेते मंडळी सावध भूमिका घेत आहेत। एकाबाबत भूमिका मांडली तर दुसरा नाराज होऊ शकतो, त्यातूनच नेते सावध भूमिका घेताना पाहायला मिळतात। यावरच आता जयंत पाटील भूमिका मांडतात का, यावर ते काय बोलतात आणि जसा आग्रह आंदोलकांनी केला होता तसंच ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण महाराष्ट्रात पुन्हा पेटलेलं मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष, जरांगेंच्या मागण्या, लक्ष्मण हाकेंच्या मागण्या, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि यावर नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया, यावर देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।